तिकडे केंद्रातल्या महिला आरक्षण आणि प्रभाग पुनर्रचना विधेयकाच्या नामंजुरीचे पडसाद मुंबई महापालिकेत सुद्धा उमटले, जिथे सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नगरसेवकांमध्ये त्यांच्या वेशभूषेच्या माध्यमातून एक वेगळा राजकीय संघर्ष पाहायला मिळाला। या विधेयकाच्या विरोधात आपला निषेध नोंदवण्यासाठी आणि संतापाला जागा करून देण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे सर्व नगरसेवक काळे कपडे परिधान करून आले होते। दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी हातावर आणि कपाळावर काळ्या पट्ट्या बांधल्या होत्या। सत्ताधारी पक्षाच्या या सर्व नगरसेवकांमध्ये आणि विरोधकांमध्ये सभागृहाच्या बाहेर आणि सभागृहात काही काळ जोरदार घोषणाबाजी झाली। विरोधी पक्षाचे नगरसेवक भगव्या रंगाच्या वस्त्रात सभागृहात उपस्थित राहिले आणि या विधेयकाच्या पराजयाबद्दल बोलताना सत्ताधारी विरोधकांवर महिला विरोधी असल्याचा आरोप करत होते, तर दुसरीकडे विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी या निकालाचं वर्णन सरकारचं धोरणात्मक अपयश असं केलं। विरोधी पक्षनेत्या महिला आहेत, म्हणजेच महिलांचा सहभाग वाढतोय आणि तो विधानसभा आणि लोकसभेमध्ये 33% असावा, त्यांचा निर्णय प्रक्रियेमध्ये एक भाग असावा म्हणून हे विधेयक आणलं होतं। परंतु कुटील राजकारण करून विरोधकांनी, विशेषतः काँग्रेस, समाजवादी पार्टी आणि मला आश्चर्य वाटतं की यामध्ये उबाठा आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस देखील सामील झाली। त्यांनी या विधेयकाला समर्थन द्यायच्याऐवजी त्याचा विरोध केला आणि हे विधेयक संसदेत नामंजूर झाल्यानंतर ज्या पद्धतीने या सर्वांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसत होता हे अतिशय दुःखदायक होतं।